मुक्त करावं ही मागणी त्यांच्या केली आहे। संपर्कात आहेत, परंतु त्या संदर्भातला निर्णय जो आहे तो शरद पवारच घेतील असं कोण म्हणाला सर? रोहित पवार। काय नाही, लहान सहान कोण काय बोलतात त्याचा काय फारसा मोठा हे करावं असं काय मला वाटत नाही। फडणवीसांनी म्हटलं आज जबाबदारी घेऊन म्हटलंय की या सगळ्या पराभवाची जबाबदारी मी घेतो आणि मी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देखील देतो, मला विधानसभेसाठी मुक्त करा अशी मी केंद्रीय नेतृत्वाला मागणी करणार आहे। याचा अर्थ असा होतो की महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नाही आहे? नाही, असं नाही। शेवटी आज भारतीय जनता पक्षाला राज्यामध्ये जेवढं अपेक्षित यश होतं ते मिळालं नाही, या संदर्भामध्ये त्यांनी ती स्वतः जबाबदारी नैतिकतेने स्वीकारलेली आहे। अशापैकी नैतिकता त्यांनी त्या ठिकाणची दाखवताना या निवडणुकीच्या मध्ये जे अपेक्षित होतं ते त्या ठिकाणी घडलं नाही। फडणवीस सोबत असावेत सरकारमध्ये की नसावेत, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे त्यांनी उपमुख्यमंत्री एक असं आहे की शेवटी ते भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, ते अनुभवी नेते आहेत, ते उत्तम प्रशासक आहेत, पण शेवटी त्यांनी मांडलेल्या भावना आणि भारतीय जनता पक्षाचं शीर्षस्थ नेतृत्व या संदर्भामध्ये त्या ठिकाणी निर्णय घेतला जाईल। तटकरे साहेब, पण तुमच्या पक्षाला मिटकरी जे आहे ते म्हणताय की महायुतीच्या पक्षांनी बारामतीमध्ये आमचं काम केलं नाही म्हणून सुनीत्राबाईंनी पाडल्या तिथे। नाही, अमोल मिटकरीचं मी अजून एकतर दादांची माझी आज सकाळीच भेट झाली दिल्लीला येण्याच्या पूर्वी। आम्ही सर्वजण प्रत्येक लोकसभा मतदारसंघातल्या परिस्थितीचा झालेल्या मतदानाचा आढावा त्या ठिकाणी घेतो आहोत। ते झाल्याच्यानंतर त्याच्यातली स्पष्टपणाची भूमिका त्या ठिकाणी मी मांडेन। त्यांचा राजीनामा देण्याची इच्छा एकंदरीत महायुतीमध्ये आलबेल नाही असंच म्हणावं लागेल का? नाही, अमोल मिटकरींचं वक्तव्य हे बारामतीपुरता कदाचित सीमित असेल। मी त्या मताशी जोपर्यंत माहिती घेत नाही तोपर्यंत सहमत असण्याचं काही कारण नाही। एक, देवेंद्रजींनी जी भावना व्यक्त केली त्याच्याशी बारामतीचा निकालाचा काही संबंध नाही। त्याने जी एक मिनिट त्याने जी तर आपण बघत होतो सुनील तटकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि यावेळेस देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात प्रश्न विचारले असता त्यांनी देखील स्पष्ट असं उत्तर काही दिलेलं नाही। मात्र या क्षणाला आपण जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांची भूमिका ही राज्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे।